सिझेरियन नंतर मातेचा मृत्यू, उपचारातील हलगर्जीपणावर डॉक्टरांविरोधात गुन्हा, तज्ज्ञ समितीचा ठपका, योग्य उपचाराने मृत्यू टाळू शकला असता, व्हॉट्सअपवरून औषधांचा सल्ला देत दुर्लक्ष. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 9 दिवसात 23 वर्षीय तरुण मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 ते 24 डिसेंबर दरम्यान कमलनयन बजाज रुग्णालयात हा प्रकार घडला. या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने उपचारादरम्यान गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवला आहे. योग्य वेळी योग्य उपचार झाले असते तर मृत्यू टाळता आला असता, असा स्पष्ट निष्कर्ष समितीने नोंदवला. या प्रकरणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रेरणा आनंद देवधर, राहणार उस्मानापुरा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1) अंतर्गत सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती कार्तिक वाकचौरे, राहणार गारखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. ऋतुजा वाकचौरे वय 23 या गेल्या 4 वर्षापासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार घेत होत्या. 23 मार्च 2025 रोजी गर्भधारणा झाल्यानंतर नियमित तपासण्या व सोनोग्राफी करण्यात येत होत्या. प्रत्येक तपासणीत आई व बाळ सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. उपचारातील घडामोडी व आरोप 3 व 12 डिसेंबरच्या तपासणीनंतरही सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसल्याने 14 डिसेंबर 2025 रोजी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. 15 डिसेंबरला 4 ते 5 तास चाललेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर त्यांनी मुलाला जन्म दिला. सुरुवातीला आई सुरक्षित असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ऋतुजाच्या अंगावर लाल चट्टे, लघवी कमी होणे, ताप व सूज अशी लक्षणे दिसून आली. कुटुंबियांनी वारंवार माहिती देऊनही सिझेरियन नंतर असे होते असे सांगत दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. 18 डिसेंबरला अशाच अवस्थेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतरही प्रकृती खालावत असताना 21 व 22 डिसेंबरला डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी न करता व्हॉट्सअपवरून औषधे सुचवली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 23 डिसेंबरला प्रकृती अधिक बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृत्यू, चौकशी व पुढील कारवाई. 24 डिसेंबरला प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने ऋतुजाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डायलिसिस नंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाला. ICUमध्ये दाखल केल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच मृत्यूनंतर MLC व शवविच्छेदन टाळण्याचा प्रयत्न झाल्याने मृत्यूचे खरे कारण दडपल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तज्ज्ञ समितीने सर्व कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून उपचारातील त्रुटी स्पष्ट केल्या. या अहवालानंतरच डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे करत आहेत. उपचारातील गंभीर त्रुटी. शस्त्रक्रियेनंतर दिसलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष, प्रकृती गंभीर असतानाही लवकर डिस्चार्ज, प्रत्येक तपासणी न करता व्हॉट्सअपवरून औषधांचा सल्ला, गंभीर निदान असूनही तातडीने उपचार न करणे, MLC व शवविच्छेदन प्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न. या घटनांमुळे खासगी रुग्णालयाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबियांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानुसार आम्ही 15 तारखेला मग डिलिव्हरी केली मॅडमनी. पण तिला 4 ते 5 तासानंतर रूममध्ये शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर 4-5 तासांनी तिला शुद्ध आली. तिला शुद्ध 4-5 वाजता आली. डिलेवरी 10:30 वाजता झाली. मूल आम्हाला 11 वाजता त्यांनी हातामध्ये दिलं आणि त्यानंतर 4 दिवस ती हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होती. पण तिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासूनच लाल रॅशेस, अशी खाजू वगैरे यायला चालू झाली होती. तर मॅडमची व्हिजिट झाली. आम्ही मॅडमला सांगितलं, पण मॅडम आम्हाला म्हणाले की सीझर झाल्यानंतर असं होत असतं म्हणे, काळजी करू नका, घाबरू नका. माझ्या घरातलं पहिलंच सीझर होतं. मीच मोठा असल्यामुळं माझ्या पत्नीचं सीझर होतं. आमच्या आईचे वगैरे ते नॉर्मल झाले. त्याच्यामुळे आम्हाला ती पूर्ण आयडियाच नव्हती काही. म्हटलं ठीक आहे, ते होत असेल मे बी. तर त्याच्या पुढचे 2 दिवस आमच्या बाळाला कावीळ झाला आणि तिचे पण अंगावरचे व्रण वगैरे वाढत होते. तर पुढचे 2 दिवस आम्ही तिथंच होतो. बाळ NICUमध्ये ॲडमिट होतं आणि ऋतुजा तिच्या रूममध्येच ॲडमिट होती. त्याचे आम्ही वेगळे चार्ज, ते म्हणजे आम्हाला पुढच्या दिवसात तुम्हाला वेगळे चार्जेस भरावे लागतील. आम्ही म्हटलं ठीक आहे, कारण त्यांनी आम्हाला पॅकेज दिलं होतं डिलक्स रूमचं. तर त्याच्यामध्ये त्यांचं संपलेलं होतं. नंतर आम्ही पुढच्या 2 दिवसाचे चार्जेससुद्धा भरले. पण त्या 2 दिवसामध्ये मॅडमने आम्हाला येऊन बघितलंसुद्धा नाही. तिला येऊन बघितलंसुद्धा नाही आणि जाताना आम्हाला त्यांच्या असिस्टंटचा नंबर दिला, त्यांच्यासोबत संपर्क करावा. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी परत त्यांना फोटो पाठवला. तर त्यांनी आम्हाला गोळ्या दिल्या फक्त व्हॉट्सअपवरतीच. तिने पण त्याला काही बरं वाटलं नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी मॅडमना फोन केला.
तर मॅडमने आम्हाला डायरेक्ट धिडकारल्यासारखं केलं की आता माझा रोल संपला आहे म्हणे, आता याच्यापुढे एम डी मेडिसिनला तुम्ही हे सांगा म्हणे, आता याच्यापुढं मी काही करू शकणार नाही म्हणे. तर मग दुसऱ्या दिवशी परत मी मिसेसला घेऊन तिथंच गेलो. म्हटलं मॅडमला एक वेळेस दाखवू आपण. तर मॅडम म्हणे माझ्यासमोर एक डॉक्टर गोसावी त्यांच्याकडे तुम्ही तिला दाखवा. आम्ही तिथं गेलो तर ते मॅडम म्हणे अरे हिला असं कसं झालं म्हणे, एवढी सिरियस कशी झाली असं. आणि नंतर मग तिला कॅज्युरिटीमध्ये ॲडमिट केलं. कॅज्युरिटीमधून आय सी यूमध्ये ॲडमिट केलं. मी मॅडमला विचारलं मॅडम आय सी यूमध्ये ॲडमिट करायची काय गरज पडली, पेशंट तर आत्ताच सीझर होऊन आलं आहे. ते म्हणे काय माहीत म्हणे, आम्हाला समजत नाही म्हणे पेशंटला काय झालं म्हणून. तर त्या दिवशी त्यांनी आय सी यूमध्ये ठेवलं. ते म्हणे तिला लघवी वगैरे होत नाही आहे, आपल्याला डायलिसिस करावं लागेल म्हणे. मी म्हटलं डायलिसिस करा म्हटलं, सर काय अडचण नाही. आम्ही बाकी 1-2 डॉक्टरांना विचारलं, ते म्हणे डायलिसिस करा म्हणे, काय अडचण नाही. पण ते नंतर तिला लघवी वगैरे व्यवस्थित झाली. ते म्हणे ठीक आहे म्हणे, पेशंट तुमचं सकाळी आम्ही रूममध्ये शिफ्ट करू म्हणे. पण रात्री ते म्हणाले परत की व्हेंटिलेटर लावावं लागेल म्हणे 23 तारखेला. व्हेंटिलेटर लावावं लागेल. नंतर परत सकाळी 6 वाजेपर्यंत माझी मिसेस बोलत होती आणि सकाळी 24 तारखेला सकाळी 6-6:30 वाजता ते म्हणे की आता मोठं व्हेंटिलेटर लावावं लागेल म्हणून. म्हणलं काय सर एवढं काय झालं, आता अर्धा घंटा पहिले तर ती बोलत होती. ते म्हणे आम्हालाच लक्षात येत नाही काय झालं, कशामुळे झालं. आणि त्याच्यात ते 11 वाजता काहीतरी तिला एम आय आला, अटॅक आला म्हणे. आणि 2 वाजता तर ते डेथ झाली म्हणे. असं म्हणून त्यांनी आमच्याकडे सोपवून दिलं. आमच्या घरामधली पहिलीच डेथ होती. आम्ही सगळे शॉकमध्ये होतो फॅमिलीमधले, आम्हाला काहीच माहीत नव्हती झालं कशामुळं काय. ते आम्ही घरी जाऊन मग अंत्यविधी वगैरे केला तिचा. आणि त्यानंतर मग आमचे नातेवाईक ते कागदपत्र वगैरे आणायला गेले, त्यांना ते कागदपत्र सुद्धा देत नव्हते. तर उलट त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की इथं खूप मोठा मॉब घुसला आहे, 300-400 लोक आले आहेत असं आहे. आणि आमचे 4-5 जण गेले होते तिथं आणायला. ते कागदपत्र द्यायला पण नाही करत होते. तर मग त्यांनी कसे कागदपत्र दिले, पण आम्हाला त्यांनी CCTV फुटेज दिलेच नाही. ICUच्या बाहेरचे सुद्धा CCTV फुटेज दिले नाही आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचे सुद्धा CCTV फुटेज आम्हाला दिलेच नाही. ना पोलीस स्टेशनला दिले, पोलीस स्टेशनला पण दिले नाही त्यांनी. कारण तिथे सगळी गडबड होती, त्यामुळे त्यांनी ते काहीच दिलं नाही. पण आम्ही पेपर बघितले, आम्ही काही डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि परत महापालिकेला कंप्लेंट केली, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला कंप्लेंट केली. तर पारस मंडलेच्या साहेबांनी त्यांची खूप मोठी टीम बोलून त्याच्यावर सगळ्या कागदपत्रांचं अवलोकन केलं. ते बघितलं, त्याच्यामध्ये त्यांना खूप साऱ्या चुकांनी दिसल्या. तर त्यांनी आम्हाला पूर्ण त्याचा रिपोर्ट दिला आहे. त्या रिपोर्टमध्ये सगळं आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलं आहे की डेथ सर्टिफिकेटसुद्धा चुकीचं त्यांनी बनवलं आहे. त्या डेथ सर्टिफिकेटवरती माता मृत्यूसुद्धा त्यांनी लपवला आहे. हा एवढा मोठा रिपोर्ट त्यांनी दिला आहे आम्हाला. त्याच्यामध्ये ते आम्हाला म्हणाले की सीझर करण्यापूर्वी ज्या टेस्ट करायला पाहिजे होत्या त्या कोणत्या टेस्ट त्यांनी केल्या नाही. ते नॉर्मल CBC टेस्ट केल्या आणि सीझर केलं आहे. आणि तिला 2-3 प्रकारचे इंजेक्शन जास्त प्रमाणाचे दिले म्हणे, त्याच्यामुळे तिच्या किडनीला इन्फेक्शन झालं, तिच्या हृदयाला त्याच्यामुळे ते इन्फेक्शन झालं आहे म्हणे. ते सगळं त्यांनी त्या रिपोर्टमध्ये दिलं आहे. आणि आम्ही 20 तारखेला ती जेव्हा ॲबनॉर्मलच होती, सुट्टी करण्याच्या दिवशी मी स्वतः म्हणालो मॅडम तिची एक टेस्ट करा. मग त्या मॅडमनी लघवीची टेस्ट केली, तिचे रिपोर्ट आले, ते रिपोर्ट एकदम ॲबनॉर्मल होते. ते आम्हाला पण ते मंडलेच्या सरांकडनं त्यानंतर कळालं की ते टोटल रिपोर्ट ॲबनॉर्मल आहेत म्हणून. आम्ही मग मी मॅडमना रिपोर्ट दाखवल्यानंतरच तिथून निघालो होतो हॉस्पिटलमधून. ते म्हणे रिपोर्ट वगैरे चांगले आहे म्हणे, तर काही अडचण नाही. त्यांचा स्टाफ वगैरे आम्हाला म्हणाला. मग त्या हिशोबाने आम्ही सुट्टी केली. तर माझ्या मिसेसला चालता सुद्धा येत नव्हतं, तर ती व्हीलचेअरवरतीच खाली आली 8 दिवसानंतर सुद्धा. ती घरी आल्यानंतर सुद्धा तिला चालता येत नव्हतं व्यवस्थित. आणि त्यांनी हे रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे जे 18 ते 20 जेव्हा आम्ही ॲडमिट होतो तिथं त्यांनी तिला बघितलंच नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपवर पण सल्ला दिला आणि मॅडम पण फोनवरती बोलल्या. आणि तिला 20 तारखेलाच इतका अति प्रमाणात होता, तरी मॅडमने तिला डिस्चार्ज देऊन टाकला. परत जे हे होतं डेथ सर्टिफिकेट, त्याच्यावरती सही मॅडमची आहे, पण नाव मॅडमचं आहे, सही दुसऱ्या डॉक्टरची आणि रजिस्ट्रेशन नंबर तिसऱ्या डॉक्टरचा, ज्याचा माझ्यासोबत संबंधसुद्धा नाही, अशा बाहेरच्या डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला. हा माता मृत्यू होता, तरी हा माता मृत्यू पण त्यांनी लपवला डेथ सर्टिफिकेटवरती. माता मृत्यू पण लपवला. परत जे कॉज द्यायला पाहिजे होतं, जे कारण द्यायला पाहिजे होतं मृत्यूचं, ते पण चुकीचं कारण दिलं आहे.
आणि 2 डेथ सर्टिफिकेट इश्यू केले. एका डेथ सर्टिफिकेटवरती टाईम आहे, एका डेथ सर्टिफिकेटवरती टाईम सुद्धा नाही आहे. हे सगळं या महापालिकेच्या रिपोर्टमध्ये आलं आहे. नंतर त्यांनी घाटीला ते एक्सपर्ट कमिटीला ते दिलं. नंतर घाटीने सुद्धा रिपोर्ट दिला. घाटीने सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पष्ट त्यांचा निष्कर्ष दिला आहे की हा माता मृत्यू टाळण्यासारखा होता, याच्यामध्ये खूप गंभीर चुका झाल्या आहे, त्याच्यामुळे या मातेचा मृत्यू झाला आहे, असं घाटीने अहवाल दिला. आता गुन्हा दाखल झालाय. कालच आम्ही गुन्हा दाखल केलाय. रात्री 11 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू होती. आम्ही काल दिवसभर तिथं होतो आणि 4 महिन्यापासून सर मी सगळं हेच करत बसतोय. एवढी मोठी फाईल तयार झाली 400-500 पानांची. 400-500 गुन्हा दाखल झालाय. आम्ही आता हायकोर्टामध्ये टाकलंय, आपली अपील टाकलंय. तर हायकोर्ट त्यांना जी शिक्षा देईल ती आम्हाला मान्य राहील. कारण आमच्या घरामध्ये सर पहिल्यांदाच हे झालंय. आणि जी माझी मिसेस होती, मला माझे दोन्ही भाऊ सुद्धा लहान आहे. माझंच पहिले लग्न झालेलं होतं. मी आता माझ्या बाळाला काय उत्तर देणार सर? सगळ्यात मोठं तिथं आहे. माझी आईच माझ्या बाळाला सांभाळते. आम्हाला पण मोठं केलं आईने आणि आता बाळाला पण मोठं करणं आहे तिला. सगळं भयंकर करून सोडलंय सर. आमच्या घरामध्ये आजपर्यंत डेथ झाली नाही. आम्ही एवढे मोठे झालो. आमचे आजोबा आजी सुद्धा 90 वर्षाच्या पुढे आहेत. आमच्या घरामध्ये हे झालेली पहिली दुर्घटना आहे सर. एवढी मोठी फॅमिली आहे आमची, खूप मोठी फॅमिली सर. आमच्या सोबत असं घडलं तर बाकी लोकांसोबत तर काय होत असेल. आमची भूमिका एवढीच आहे. आज माझ्या बाळाने त्याची आई गमावली, पण दुसऱ्याने गमावली नाही पाहिजे सर. डॉक्टर प्रेरणा आनंद देवधर बजाज हॉस्पिटलला आहेत ते मॅडम. आणि त्यांचं कालडा कॉर्नरला सुद्धा क्लिनिक आहे. ते क्लिनिक सुद्धा त्यांचं फ्लॅटमध्ये आहे त्या मॅडमचं. आमची ट्रीटमेंट बजाजला सुद्धा चालू होती आणि कालडा कॉर्नरला पण चालू होती. म्हणजे कालडा कॉर्नरला त्या संध्याकाळी असायच्या, बजाजला सकाळी असायच्या. आमचं एवढंच म्हणणं आहे की ते आता आमच्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यानंतर कोणता बाळ आईविना राहिला नाही पाहिजे. प्रत्येकाला त्याची आई मिळाली पाहिजे. आई तर माझ्या बाळाने आई सुद्धा बघितली नाही सर.